खरं तर मला मोदीजींनी निवडणुकीत मोदीजी असतील किंवा देवेंद्र फडणवीसजी असतील किंवा ही सगळीच मंडळी असतील या लोकांनी निवडणुकीमध्ये ते महागाईवर बोलतील, बेरोजगारीवर बोलतील, महिला सुरक्षेवर बोलतील अशी अपेक्षा होती। एकीकडे विश्वगुरू म्हणून ज्या वेळेला तुम्ही डंका वाजवताय तर विश्वगुरू असणाऱ्या माणसाने जात धर्म असे कंपार्टमेंट करण्यापेक्षा आणि तुकडे तुकडे गँगचं काम करण्यापेक्षा, कारण हे स्वतः तुकडे तुकडे गँग आहेत, या लोकांनी आपण काय कामं केली याच्यावर मतं मागावीत ना। धर्माच्या नावावर मतं मागण्यापेक्षा, जातीच्या नावावर मतं मागण्यापेक्षा, कुठल्या तरी देवाच्या नावावर मतं मागण्यापेक्षा त्यांनी काय काम केलं, कोणती कामं केलेली आहेत। जनधन खात्याचं काय झालं? एक 9 राज्य त्यांनी सांगावी की ज्या राज्यांमध्ये सलगपणे एक 100 किलोमीटरचा रस्ता तयार झाला असेल। एक अशी त्यांनी 9 राज्य सांगावी की जिथे नवीन हॉस्पिटल्स आणि नवे काही इंडस्ट्री प्लांट तयार झालेले असतील। त्यांनी या राज्यातली एक 9 अशी शहरं सांगावीत आम्हाला जी त्यांनी स्मार्ट सिटीची संकल्पना केली होती, त्यात ते 9 शहरं पूर्ण झालेली आहेत। एक असे 9 खासदार सांगावेत त्यांनी, 9 खासदार फक्त, मी जास्त सुद्धा आकडा सांगत नाही, की ज्या खासदारांनी खासदार ग्राम दत्तक योजनेच्या अंतर्गत गावं दत्तक घेतली आणि त्या गावांचा कायापालट करून दाखवला। तर मला असं वाटतं की याचं एकाही प्रश्नाचं उत्तर मोदीजींना आणि त्यांच्या भक्तुल्यांना अजिबात देता येणार नाही। हिंदू मुस्लिम करणं सोपं असतं, साधं गणित आहे। पत्रकार वारिशे यांचा खून झाला, वारिशे कोण? हिंदू। वारिशेंना उडवणारा कोण? हिंदू। वारिशे आंदोलन कुणासाठी करत होते? हिंदूंसाठी। या प्रकल्पाने जास्त त्रास कुणाला होणार होता? तर हिंदूंना। या सगळ्यांमध्ये जमिनी कुणाच्या जात आहेत? हिंदूंच्या। या जमिनी जात असतानाही पुन्हा त्या कंपनीच्याच बाजूने बोलणारे राजकीय पुढारी कोण? हिंदू। आणि ही कंपनी कुणाची? तर अरबी मुस्लिमाची। पण या अरबी मुस्लिमाच्या कंपनीमध्ये भागीदारी कुणाची? तर भाजपच्या हिंदू नेत्यांची। हे कुणाला हिंदू आणि मुस्लिमच्या गप्पा सांगतात? जर मोदीजींना खरंच इथे लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांनी महागाईवर, बेरोजगारीवर, शेतमालाला भाव मिळाला पाहिजे त्यावर आणि इथल्या महिला असुरक्षेच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे। आणि देवेंद्र फडणवीसजी जे फार अगदी काय त्याला शुगर कोटेड बोलायचा प्रयत्न करत आहेत, त्यांना आम्ही गेल्या वर्षापासून महिला अत्याचाराबद्दलची श्वेतपत्रिका मागतोय। ती श्वेतपत्रिका ते का काढू शकले नाही? का महिला अत्याचारावर त्यांचं एकदाही तोंड उघडलं नाही? त्यावर त्यांनी बोलावं।